भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज दूध भेसळीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला। दुधामध्ये भेसळ नेमकी कशी होते याचा थेट डेमो पडळकरांनी दाखवला। ही भेसळ कशी केली जाते याचं प्रात्यक्षिकही त्यांनी सादर केलं आणि या दूध भेसळीच्या विरोधात कडक कारवाई करावी असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत। तुम्ही दूध पिताय की विष? दुधाला घातक भेसळीची साय। पडळकरांच्या दाव्यानं खळबळ। हायड्रोजन पॅरॉक्साइड पावडर, युरिया, चुना, तेल आणि पाणी हे आहे बनावट दूध बनवण्याचं साहित्य। या केमिकलच्या मिश्रणातून घातक दूध तयार केलं जात असल्याचा दावा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी केला। त्यांनी विधिमंडळाच्या आवारात त्याचं प्रात्यक्षिक करून दाखवलं। घरातल्या सगळ्यांसाठी दूध घेतात, त्यांनी कॅन्सर कशामुळे वाढला? हा सगळा हे रोग कशामुळे वाढलेत? हे सगळे केमिकल जे आपण कधीच घेऊ शकत नाही अशी केमिकल दुधात बेसळले जात आहेत। सरकारकडे आमची विनंती हीच आहे की तात्काळ या विषयावरती काहीतरी ठोस धोरण घ्या। आमच्या शेतातला राबणारा शेतकरी त्याला दर मिळत नाही आणि इकडे जो कष्ट करून दूध घेतोय त्याला चांगल्या प्रतीचं दूध मिळत नाही, म्हणजे दोन्ही अडचणीत आहेत आणि मधली लोक हे सगळे गब्बर व्हायला लागलेत। दुधाची भेसळ करणारे 1 लिटर दुधापासून तब्बल 9 लिटर भेसळयुक्त दूध तयार करतात। या दुधात 50 मिलीमीटर रसायन, 100 ग्रॅम हायड्रोपॅरॉक्साइड पावडर, युरिया, चुना, दूध 1 लिटर आणि पाणी 9 लिटर हे मिश्रण एकत्र करून दूध तयार केलं जातं। केमिकल मिळतं, ते केमिकल जर 100 मिली दुधामध्ये 10-20 मिली ते केमिकल टाकलं, दूध पावडर टाकली आणि ते सगळं मिक्सरमध्ये मिक्स करून त्याचं एक मिश्रण तयार केलं तर त्याचं 4 लिटर, 5 लिटर, 7 लिटर दूध तयार होत आहे। म्हणजे आता तुम्ही सांगा, 1 रुपयाचं ते 10 रुपये करतात, 5 रुपये करतात, 7 रुपये करतात। मग आता खालच्या दुधाला दर कसा मिळेल? दुसरी पद्धत आहे, त्यात तेल टाकायचं, युरिया टाकायचा, सोडा टाकायचा, हायड्रोजन पेरॉक्साईड टाकायचं, चुना टाकायचा। अरे किती तुम्ही ते करू, म्हणजे हे जे बेसळ करणारी लोक आहेत हे अत्यंत राक्षसी प्रवृत्तीची लोक आहेत। एका बाजूला शेतकऱ्यालाही लुटायचा, ग्राहकालाही लुटायचा आणि आमच्या आरोग्याशी खेळायचं असं या दूध माफियांचं या राज्यामध्ये चाललेलं आहे। आणि म्हणून अशा दूध माफियांना कडक शिक्षा झाली पाहिजे। अजामीनपात्र खऱ्या अर्थानं यांना जन्मठेपर्यंत शिक्षा झाली पाहिजे। ही दूध भेसळ सामान्य शेतकरी नव्हे तर बड्या दूध संघांकडून केली जात असल्याचा दावा पडळकरांनी केलाय। तो रात्रंदिवस शेतकरी शेतामध्ये राबतो। मधली जी लोक आहेत, एका टँकरचे 3 टँकर करायला किती वेळ लागतो? तुम्ही मुख्यमंत्र्यांना पाण्यानं भराय पुरता वेळ लागेल तेवढंच केमिकल टाकायचं, पावडर टाकायची आणि टँकर येताना हालतच येतोय ना। पडळकरांनी दूध भेसळीचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर सरकारनं त्याची दखल घेत कारवाईचे आदेश दिले। या दुधाच्या माध्यमातून जर लोकांना विष पाजण्याचा प्रयत्न होत असेल तर हे सहन करण्याचं कारणच नाही। या संदर्भात मी स्वतः जो आपला फूड अँड ड्रग्स विभाग आहे, जो आरोग्य विभाग आहे, अशा सगळ्या संबंधित विभागाची एक बैठक घेणार आहे आणि एक धडक कारवाई या संदर्भातली आम्ही करणार आहोत। घराघरात दुधाचा वापर होतो, विशेषतः लहान मुलांना दूध दिलं जातं, पण दुधात अशा प्रकारची भेसळ केली जात असेल तर ते अत्यंत घातक आहे। अशा प्रकारे भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे। खरं तर अनेक वेळा हा मुद्दा चर्चेत आला, पण त्यावर ठोस कारवाई होताना दिसत नाही। आता तरी सरकार कारवाईचा बडगा उगारणार का, की सामान्य जनतेला दुधाच्या नावाखाली विषाची विक्री सुरूच राहणार आहे, हा प्रश्न आहे। तुषार उपनवरसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई।